नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. स्वामी भक्तांनो, आज आपण गुरुवारची स्वामींची एक विशेष अशी सेवा पाहणार आहोत. फक्त एक वेळेस तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे आणि तुमचं आयुष्य सुख, समाधान आणि धनसंपत्तीनं भरून जाईल. मित्रांनो, आपण स्वामी समर्थ यांची नित्य सेवा करायलाच हवी, ज्यामुळे आपलं आयुष्य आनंदात जाईल. आपण संकटांपासून चिंतामुक्त होऊन त्यासाठी काही चांगले उपाय देखील करायला हवेत, ज्याचा उपयोग आपल्याला चांगल्या प्रकारे करता येईल. आपल्या घराच्या सुख शांतीसाठी हे उपाय करायलाच हवेत. काहींच्या नोकरीच्या समस्या असतील, व्यापाराच्या काही अडचणी असतील, तर काहींच्या आयुष्यात कटकटी त्रास असेल, तर या संकटांपासून आपल्याला नक्कीच मुक्त होता येईल. सेवा पारायण केल्यानं आपल्या नोकरीच्या, व्यापाराच्या ज्या काही अडचणी असतील त्या नक्कीच कमी होतील, बंद होतील आणि आपण त्यातून बाहेर येऊ. स्वामी समर्थांचे काही भक्त नित्य नियमानं पूजा अर्चा करत असतात. आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी पारायण करतात, सेवा करतात. हे फार विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीनं आणि नियमांचं पालन करूनच करावं लागतं. आपल्या आयुष्यात अनेकदा अडचणी येतात. त्या अडचणींना सामोरं जाण्यासाठी आपल्याला स्वामी समर्थांची मनोभावे आणि भक्तिभावानं सेवा करायलाच हवी, ज्यामुळे आपलं आयुष्य उज्ज्वल होईल आणि सेवा पारायण केल्यामुळे स्वामी समर्थांची आपल्यावर कृपा राहील. त्यामुळे आपण स्वामींची आराधना करायलाच हवी. स्वामी समर्थांची सतत सेवा केली पाहिजे. मित्रांनो, गुरुवार हा स्वामींचा फार चांगला वार आहे आणि म्हणूनच या दिवशी आपण स्वामींसोबतच माता लक्ष्मी किंवा गणपती बाप्पा आणि स्वामी समर्थांची एकत्र सेवा करणार आहोत. या विशेष सेवेमध्ये आपण एका विशेष मंत्राचा जप फक्त 21 वेळेस करतो आणि या सेवेमध्ये महिला, पुरुष, शिकणारी मुलं कुणीही सहभागी होऊ शकतो. अगदी कुणीही या मंत्राचा जाप करू शकतो. तुम्हाला फक्त आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात, पाय, तोंड स्वच्छ धुवून देवघरासमोर बसायचे आहे. सगळ्यात आधी दिवा अगरबत्ती लावायची आणि आपले दोन्ही हात जोडून श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना करायची. सुख समृद्धीसाठी, बरकतीसाठी, आरोग्यासाठी, अडचणी आणि संकट समस्या दूर करण्यासाठी आणि त्यानंतर मनोभावानं, विश्वासानं हा जप तुम्हाला करायचा आहे. मित्रांनो, हा मंत्र असा आहे, ओम श्री कालाय नमः. हा मंत्र स्वामी समर्थांचा अगदी प्रभावी मंत्र आहे आणि चमत्कारी देखील. आणि स्वामींची 108 नावं, 108 मंत्र आहेत, त्यातला हा चमत्कारी अगदी शक्तिशाली असा मंत्र आहे. तर मित्रांनो, हा मंत्र जर तुम्हाला फक्त 21 वेळेस म्हणायचा आहे, 21 वेळेपेक्षा जास्तही नाही आणि कमी वेळेसही म्हणायचा नाही. मंत्र जप करत असताना कसलीही घाई करू नका. अगदी सावकाश, हळुवारपणे तुम्हाला हा मंत्र जाप करायचा आहे. मित्रांनो, हा मंत्र श्रद्धेनं, विश्वासानं जप जर तुम्ही कराल तर स्वामी नक्कीच प्रसन्न होतील. तुमच्या इच्छा, मनोकामना स्वामी नक्कीच पूर्ण करतील आणि या उपायानं तुम्हाला नक्कीच फायदा होईल. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर राहील आणि तुमच्या आयुष्यात कधीही काहीही कमी पडणार नाही. तर मग मित्रांनो, स्वामींचा हा जप आजपासूनच तुम्ही करायला सुरुवात करा. तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.